नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला लिंबू, मिरची आणि लसूण ह्याचं मिक्स लोणचं करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे लिंबू, मिरची, लसूण, हळद, बेडेकर लोणचं मसाला, एक घरगुती मिक्स मसाला, लाल मिरची पावडर, हिंग आणि मीठ। लिंबांच्या फोडींना 4 तास आधी हळद आणि मीठ लावून ठेवावे। आता एका कढईमध्ये मी 3 पळी तेल टाकले आणि हे तेल गरम करून आपल्याला छान नंतर कोमट करून घ्यायचं आहे। म्हणजे थोडं गार झालं ना की त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे बेडेकर लोणचं मसाला पूर्ण पॅकेट वापरायचं आहे। हे टाकून झालं ना की त्याच्यामध्ये आता आपल्याला बाकीचे पण मसाले टाकायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चमचा हिंग टाकायचा आहे। हिंग टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे 3 चमचे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर आता इथे 2 चमचे हळद टाकायची आहे। हे सगळं छान मिक्स करून घ्या। आणि ते काकीने घरी मिक्स मसाला करून घेतला होता, त्याच्यामध्ये थोडे मेथी दाणे, धणे, काळी मिरी आणि लवंग आणि दालचिनी ह्याचा तो मसाला होता। आता इथे लाल मिरची पावडर टाकली आहे मोठा चमचा आणि हे सगळं छान मिक्स करून घ्या। आणि हे छान पूर्ण गार झालं ना की त्याच्यामध्ये आता आपल्याला लसूण टाकायचा आहे। लसूण, मिरची आणि ज्या लिंबांच्या फोडी आपण करून ठेवल्या होत्या ते सगळं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे गार झालं नाही मिश्रण की त्याच्यामध्येच मग हे सगळं टाकायचं आहे, गरम असताना टाकू नका। आम्ही ते मिक्स लोणच्यामध्ये फक्त लसूण, मिरची आणि लिंबू वापरले। तुम्ही गाजर, ओली हळद आणि जे काही दुसरं असेल ते वापरू शकता। खूप छान लोणचं होतं हे, नक्की करून बघा। आणि असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायचे असतील आणि अजून कोणतं लोणचं तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा। मी काकी किंवा आजीला नक्की सांगेन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला। तुम्ही पण अशा प्रकारे मिक्स लोणचं नक्की करून बघा, खरंच खूप छान होतं हे लोणचं। आमच्या इथे काकी हे लोणचं दरवर्षी भरते। आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लोणचं शेअर करा। हे लोणचं आरामात 6 महिने ते वर्षभर टिकतं। लोणचं छान मिक्स करून झालं ना की ते तुम्ही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये पॅक करून ठेवू शकता। थोडं 15 दिवसानंतर हे लोणचं छान मुरतं। थोडं 15 दिवसानंतर ह्याच्यामध्ये थोडं गरम तेल करायचं आणि ते गार झालं की ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं, म्हणजे हे लोणचं खराब होत नाही। खूप छान होतं हे लोणचं। हे सुंदर असं लोणचं, झणझणीत लिंबू, मिरची आणि लसूणचं लोणचं माझ्या काकीने केलंय। जर तुम्हाला हे लोणचं ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट करा किंवा मी खाली दिले नंबर देते, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। बघा किती सुंदर झणझणीत लोणचं दिसतंय, एकदम घरगुती पद्धतीने बनवलेलं। 6 महिने वर्षभर हे लोणचं आरामात टिकेल।